तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आज बच्चू कडू आंदोलन करणार आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या घरासमोर बच्चू कडू मशाल आंदोलन करणार असल्याचं कळतंय। कर्जमाफीबद्दल सरकारनं जनतेशी बेईमानी केली असंही यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना बच्चू कडू म्हणालेत। तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, आमचा संकल्पनामा 5 वर्षांचा असल्याचं यावर बावनकुळेंनी म्हटलंय। कर्जमाफीचा मुहूर्त शोधताय का असा पलटवार यावर बच्चू कडूंनी केलाय। 10-10 हजार 20-20 हजार कोटीची तरतूद करून त्या सपाट्याने योजना चालू ठेवता शेतकरी रोज आम्ही आत्महत्याचा जर आज आकडा पाहिला तर रोज आत्महत्याचा आकडा दिवसांदिवस वाढत चाललेला आहे। आणि अशा सगळ्या गोष्टीचं त्यांनी जे बोलले होते त्याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन आम्ही आज राज्यभर करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रहारचा कार्यकर्ता आणि शेतकरी एकत्र होऊन या आंदोलनात सहभागी व्हावं आणि त्या सहभाग घेऊन हे आंदोलन प्रत्येक आमदाराच्या सत्ताधारी आमदाराच्या समोर आम्ही करणार आहोत। पुढच्या वेळी जेव्हा आम्ही निवडणुकीला समोर जाऊ तेव्हा आमच्या संकल्पपत्रामधला एकही मुद्दा शिल्लक राहणार नाही आणि विरोधकांना शब्दही फुटणार नाही एवढा आम्ही विकास करू। 100% संकल्पनामा आमचा आहे की आम्ही शेतकऱ्याचं कर्जमाफी करू। हा संकल्पनामा आहे आमचा आणि ह्या संकल्पनाम्यामध्ये जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द आमचं महायुती सरकार माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार आमचं सरकार पूर्ण करेल। आम्हाला काही हौस नाही आहे ते बावनकुळे म्हणतं योग्य वेळी कोणत्या योग्य वेळ कोणत्या बामणाला विचारून तुम्ही ते योग्य वेळ ठरवणार आहे सांगा। आज उद्या आम्हाला थोडी हौस आहे आंदोलन करायची। तारीख द्या ना, तारीख द्यायचं नाही योग्य वेळ म्हणायचं, हा भामटेपणा बंद करा।